नमस्कार. आपल्या मनात सतत विचारांचं चक्र सुरू असतं, कधी भीती तर कधी चिंता. पण तुम्हाला माहिती आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं शेकडो वर्षांपूर्वीच आपल्या संतांनी देऊन ठेवली आहेत. आजच्या भागात आपण संतांच्या अनुभवातून मनशांतीची गुरुकिल्ली शोधणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आम्ही तुमच्यासाठी एक खास सुविचार सांगितला आहे. मित्रांनो, आपण रोज हजारो शब्द बोलतो, पण मनाच्या अशा एका कोपऱ्यात कधी पोहोचला आहात का, जिथे शब्द संपतात आणि फक्त अनुभव उरतो? संत गोरा कुंभार म्हणतात, वर्ण व्यक्त नाही, शब्द शून्य. जेव्हा बाहेरचा कोलाहल थांबतो तेव्हा आतला खरा आवाज सुरू होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संतांनी सांगितलेला हा नाद तुमच्या आयुष्यातील तणाव कसा कमी करू शकतो आणि तुम्हाला स्वतःच्या अंतरंगाशी कसं जोडू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या चरणात गोराबाप्पांनी दिलेला मंत्र तुमची जगण्याची दृष्टी बदलू शकतो. आपण अनेकदा वादविवादात अडकतो. हा अभंग शिकवतो की काही गोष्टी शब्दांत सांगण्यापेक्षा शांत राहून अनुभवण्यात जास्त ताकद असते. यामुळे नात्यांमधील संघर्ष कमी होऊ शकतो. झनकूट आणि अनुहात नाद म्हणजे आपल्या आतला चैतन्यमय आवाज. जीवनात जेव्हा गोंधळ उडतो, कन्फ्युशन, तेव्हा ध्यान आणि चिंतनाद्वारे आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो, हे यातून स्पष्ट होते. श्रुती आणि वेदांनाही जिथे नेती नेती, हे नाही ते नाही म्हणावे लागले, तिथे माणसाचा अहंकार किती छोटा आहे याची जाणीव होते. ही जाणीव माणसाला अधिक नम्र आणि सुखी बनवते. 17वीचे नीर म्हणजे अमृत किंवा उच्च ऊर्जा. नामदेवांना उद्देशून गोराबाप्पा म्हणतात की ही ऊर्जा कायम घेत राहा. जीवनात सतत सकारात्मक राहण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्यातील ऊर्जेचा स्रोत शोधणे आवश्यक आहे. हा अभंग शब्दांपलीकडच्या संवादाचा आहे. जेव्हा भक्त आणि भगवंत एकरूप होतात, तेव्हा तिथे बोलण्यासाठी जिभेची किंवा ऐकण्यासाठी कानाची गरज उरत नाही. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, अंतरीचे गुज बोलू ऐसे काही, वर्ण व्यक्त नाही, शब्दशून्य. भावार्थ, संत गोरा कुंभार म्हणतात, मला तुझ्याशी मनातील अशा काही गुजगोष्टी गुपित बोलायच्या आहेत जिथे अक्षरांचा वर्ण वापर करण्याची गरज नाही. सामान्यतः आपण संवाद साधण्यासाठी शब्दांचा आधार घेतो, पण आत्मिक संवाद हा मौन असतो. ही अवस्था म्हणजे पश्यंती किंवा परावाणीच्याही पलीकडची आहे. जिथे दोन व्यक्तींमधील द्वैत संपते आणि फक्त अद्वैत उरते, तिथे शब्द शून्य होतात. सामाजिक संदर्भ, त्याकाळी समाजात कर्मकांडाचा आणि दिखाऊपणाचा सुळसुळाट होता. गोराबा सुचवतात की खरा संवाद हा हृदयाचा हृदयाशी असतो. नैतिक धडा, संतांना हे शिकवायचे होते की सत्य बोलण्यासाठी किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी लांबलचक भाषणांची गरज नसते. तुमच्या कृतीत शुद्धता हवी. डिजिटल युगातील महत्त्व, आज सोशल मीडियावर आपण हजारो शब्द लिहितो, कमेंट्स करतो, पण त्यातून संवाद कमी आणि गोंधळ जास्त होतोय. शब्द शून्य होणे म्हणजे सायलन्स आणि एम्पथी जोपासणे. वास्तविक उदाहरणे, एखाद्या पोस्टवर हजारो शिव्या देण्यापेक्षा जर आपण मौन पाळून त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर डिजिटल हिंसा थांबेल. अनेक NGO जाहिरात न करता दुर्गम भागात काम करतात. त्यांचे काम हाच त्यांचा शब्द असतो. हे अंतरीचे गुज आहे. दुसरा चरण, जय जय झनकूट. जय जय झनकूट. अनुहात जगट नाद गरजे. भावार्थ, जेव्हा बाह्य जगाचा कोलाहल थांबतो तेव्हा शरीराच्या आत एक नाद ऐकू येतो, ज्याला योगशास्त्रात अनाहत नाद म्हणतात. झनकूट हा शब्द त्या नादाचा ध्वनी दर्शवतो. हा असा आवाज आहे जो कशाच्याही आघाताशिवाय स्ट्रायकिंग निर्माण होतो. विश्वाच्या उत्पत्तीचा जो मूळ ऐमकार आहे, तोच हा गर्जणारा नाद आहे. संत गोरा कुंभार म्हणतात की माझ्या अंतर्यामी हा चैतन्याचा जयघोष अखंड चालू आहे. सामाजिक संदर्भ, समाजात जातीभेद आणि उच्चनीचतेचा मोठा आवाज, गोंधळ होता. संतांनी विठ्ठल नावाचा असा एक नाद दिला जो सर्वांना एकत्र जोडतो. नैतिक धडा, आंतरिक आनंदाचा शोध घ्या. बाह्य जगातील यशाचा गाजावाजा करण्यापेक्षा स्वतःच्या आत्मिक उन्नतीवर लक्ष द्या. डिजिटल युगातील महत्त्व, आज अल्गोरिदम आणि ट्रेंड्सचा मोठा आवाज आहे. लोक व्ह्यूज आणि लाईक्सच्या मागे धावत आहेत. अनुहात नाद म्हणजे स्वयंशिस्त, सेल्फ डिसिप्लिन. वास्तविक उदाहरणे, केवळ व्हायरल होण्यासाठी मूल्यन सोडून व्हिडिओ बनवण्यापेक्षा जर कोणी स्वतःच्या कलेशी प्रामाणिक राहून नाद घुमवला तर त्याला शाश्वत यश मिळते. सततच्या नोटिफिकेशन्सच्या गोंधळातून बाहेर पडून स्वतःशी संवाद साधणे हे अनुहात नादाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे. तिसरा चरण, परतल्या श्रुती म्हणती नेती, त्याही नादा अंती स्थिर राहे. भावार्थ, मोठे मोठे वेद श्रुती सुद्धा ईश्वराचे वर्णन करताना थकले आणि शेवटी नेती नेती, हेही नाही तेही नाही म्हणत शांत झाले. पण हा जो अनाहत नाद आहे, तो वेदांच्याही पलीकडे असलेल्या परब्रह्माच्या ठिकाणी जाऊन स्थिर होतो. म्हणजे जिथे बुद्धी आणि शब्द पोहोचू शकत नाहीत, तिथे हा नाद आपल्याला घेऊन जातो. सामाजिक संदर्भ, विद्वान लोक त्याकाळी वेदांचा आधार घेऊन सामान्यांना तुच्छ लेखायचे. गोराबा म्हणतात, केवळ पुस्तकी ज्ञान श्रुती पुरेसे नाही, अनुभव महत्वाचा आहे. नैतिक धडा, अहंकार सोडा. आपण कितीही शिकलो तरी सृष्टीचे रहस्य अथांग आहे, ही नम्रता बाळगा. डिजिटल युगातील महत्त्व, आज फेक न्यूज आणि अर्धवट माहिती, हाफ नॉलेज, ही मोठी समस्या आहे. आपण गुगलवर वाचतो आणि स्वतःला तज्ज्ञ समजतो,
वास्तविक उदाहरणे. लोक विनाकारण माहिती फॉरवर्ड करतात. नेती नेती तथ्य तपासा म्हणत. जोपर्यंत आपण सत्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत शांत राहणे ही आजची गरज आहे. तंत्रज्ञानाचा गर्व बाळगण्यापेक्षा मानवी चुकांमुळे होणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी मानवी विवेक, स्थिरता, जागृत ठेवणे आवश्यक आहे. चौथा चरण म्हणे गोरा कुंभार 17वीचे नीर. सेवी निरंतर नामदेवा. भावार्थ. योगशास्त्रात मस्तकातील सहस्रार चक्रातून पाझरणाऱ्या अमृताला 17वीचे नीर, 16 कलांच्या पलीकडची 17वी कळा म्हणतात. गोरा कुंभार नामदेवांना उद्देशून म्हणतात की मी या आध्यात्मिक आनंदाचे, या अमृताचे सेवन अखंड करत आहे. हे नीर म्हणजे आत्मसुख आहे, जे एकदा चाखले की जगातील इतर सर्व सुखे फिकी वाटतात. सामाजिक संदर्भ. संतांमध्ये आपापसात कमालीचे प्रेम आणि आदर होता. ते एकमेकांच्या गुणांचे कौतुक करायचे. नैतिक धडा. निरंतर सेवा आणि गुरु शिष्य परंपरेतील आदर टिकवून ठेवणे. स्वतःच्या कामात कुंभारकाम देवाचा शोध घेणे. डिजिटल युगातील महत्त्व. आज मूल्यांची घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे गुरु किंवा मार्गदर्शक मानण्याची वृत्ती संपली आहे. प्रत्येक जण स्वतःला श्रेष्ठ समजतोय. वास्तविक उदाहरणे. कोडिंग किंवा शिक्षणात लोक विनामूल्य एकमेकांना मदत करतात. निरंतर सेवा. हे 17वीचे नीर सेवण्यासारखे आहे, जिथे ज्ञानाचा प्रसार स्वार्थाशिवाय होतो. इन्फ्लुएन्सर्सनी जर केवळ पैसा न पाहता समाजाला योग्य दिशा दिली, नैतिक मार्गदर्शन, तर ती निरंतर नामदेवासारखी भक्ती ठरेल. आजच्या धावपळीच्या आणि माहितीच्या युगात हा अभंग अत्यंत महत्त्वाचा संदेश देतो. आज आपण बाहेरच्या आवाजांनी सोशल मीडिया गॅजेट्स वेढलेले आहोत. गोरा कुंभार आपल्याला आत वळायला सांगतात. शून्य शब्दांत स्वतःशी संवाद साधणे हीच आजची खरी गरज मेडिटेशन आहे. आज आपल्याकडे माहिती खूप आहे, पण अनुभव कमी आहे. हा अभंग सांगतो की केवळ पुस्तकी ज्ञान, वेदांचे नेती पुरेसे नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः त्या सत्याचा अनुभव घेत नाही. 17वीचे नीर म्हणजेच आनंदाचा तो स्रोत आपल्या आतच आहे. बाह्य जगात आनंद शोधण्यापेक्षा अंतर्मनात डोकावले तर तणाव आणि नैराश्यातून कायमची मुक्ती मिळू शकते. हा अभंग भेदाभेद विसरायला लावतो. जेव्हा आपण त्या मूळ नादाशी जोडले जातो तेव्हा मी आणि तू हा फरक मिटतो, जो आजच्या समाजातील द्वेष संपवण्यासाठी आवश्यक आहे. विस्तृत विश्लेषणासाठी आपण साखरेच्या गोडीचे उदाहरण घेऊ. एखाद्या व्यक्तीने आयुष्यात कधीच साखर खाल्ली नसेल आणि तुम्ही तिला साखरेची चव शब्दांत सांगू लागलात तर ते अशक्य आहे. तुम्ही कितीही वर्ण वापरले तरी ती चव शून्यच राहील. पण जेव्हा ती व्यक्ती स्वतः साखर जिभेवर ठेवते तेव्हा तिला जो आनंद होतो तो सांगायला शब्दांची गरज नसते. ती फक्त डोळे मिटून त्या गोडीचा अनुभव घेते. गोरा कुंभार हेच सांगत आहेत की देव हा चर्चेण्याचा विषय नसून तो चाखण्याचा, अनुभवाचा विषय आहे. जसा रेडिओवर गाणे ऐकण्यासाठी आपण विशिष्ट फ्रिक्वेन्सी सेट करतो, तसे अंतरंगातील अनाहत नाद ऐकण्यासाठी मनाची एकाग्रता महत्त्वाची आहे. सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. हॅलो मित्रांनो, मैत्रिणींनो, आपण सगळेच सध्या ओव्हरवेल्म आहोत. कशाने? नोटिफिकेशनचा आवाज, हेडफोन्समध्ये सतत वाजणारं म्युझिक, करिअरचं टेन्शन आणि सोशल मीडियाचा गोंगाट. पण तुम्ही कधी विचार केलाय का की या सगळ्या आवाजांच्या मागे एक सायलेन्स आहे, जो तुमच्या आयुष्यातील सर्वात पॉवरफुल गोष्ट असू शकतो? 700 वर्षांपूर्वी गोरा कुंभार नावाच्या एका कुल संताने एक भन्नाट संकल्पना मांडली होती. ते म्हणतात, आपल्या आत एक असा साऊंड ट्रॅक वाजतोय ज्याला बॅटरी लागत नाही की वायफाय. त्याला ते अनहत नाद म्हणतात. हा विचार आज का महत्त्वाचा आहे? हा केवळ फोन बाजूला ठेवण्याचा विचार नाही, तर मनातील टॅब्स बंद करण्याचा मार्ग आहे. ज्याला आपण आज झोनमध्ये असणे किंवा फ्लो स्टेट म्हणतो, तेच गोराबा शब्दांच्या पलीकडले गुज म्हणून सांगत आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात किंवा छंदात इतके हरवून जाता की वेळ काळाचं भान राहत नाही, तेव्हा तुम्ही या अभंगाचा अनुभव घेत असता. बाहेरचा गोंगाट कितीही असला तरी जर तुम्ही तुमच्या आतल्या शांततेशी कनेक्टेड असाल तर स्ट्रेस तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. कसं करायचं? दिवसातून फक्त 5 मिनिटं डोळे मिटून कोणताही विचार न करता स्वतःच्या श्वासाचा किंवा कानात येणाऱ्या सूक्ष्म आवाजाचा मागोवा घ्या. सुरुवातीला कंटाळा येईल, विचार येतील, जसा लॅपटॉप हँग होतो तसा, पण हळूहळू तुम्हाला ती स्थिरता जाणवेल. तुमचा रिअल सेल्फ हा शब्दांत नाही, तर त्या शब्दांच्या मध्ये असणाऱ्या शांततेत आहे. चला तर मग कधीतरी तो झनकूट अनुभवून बघूया. तुमच्यासाठी आजची कृती, कॉल टू ॲक्शन. संत गोरा कुंभार आपल्याला सांगतात की देव मंदिरात शोधण्यापेक्षा तो स्वतःच्या आतल्या नादात शोधा. जेव्हा शब्द संपतात तेव्हा खरी अनुभूती सुरू होते. कर्मालाच भक्ती बनवा, म्हणजे कष्टाचे रूपांतर अमृतामध्ये 17वीचे नीर होईल. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे पूर्ण शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा. तुमच्या श्वासाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. तो जो सोलह नाद ऐकू येईल तेच तुमचे अंतरीचे गुज असेल. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. भक्तीच्या वाटेवरचे हे छोटेसे पाऊल तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. संतांच्या विचारांचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका अमृतवाणीसह. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानोबा तुकाराम. नामस्मरण करत रहा, आनंदी रहा.